वसेकर संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज, तसंच उपस्थित असणारे प्रभू महाराज माई, वारकरी संप्रदायातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच राजवर्धन शिंदे, सचिन सातव, दिलीप फरांदे, राजेंद्र बनकर, संतोष बनकर, सोनू शेट लोणकर, कौले बापू, रोहित कनवट, किशोर हिंगे, नितीन शेंडे, वनिताताई बनकर, बबलू देशमुख, प्रशांत सातव, निलेश टिळेकर, अनेक इथं सहकारी आहेत, हिंगेताई आहेत, बाकीचे सगळे माझे सहकारी आहेत, सगळे आमच्या लाडक्या बहिणी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, सर्व पत्रकार आहेत, सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण इथं बारामती नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या संत सावतामाळी सभागृह या नूतन वास्तूचं भूमिपूजन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. आजचा दिवस बारामतीकरांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचं क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात असतोच. आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संबोधलं जातं. अनेक महापुरुषांचा, अनेक महास्त्रियांचा वारसा हा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाला. तसंच अनेक साधू संतांचा देखील वारसा हा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. ते आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि श्री क्षेत्र अरण येथे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज सावता महाराज वसेकर, श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माई हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बारामतीच्या बाहेरून आलेल्या ह्या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं, बारामतीचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून स्वागत करतो. आजपासून आपल्या दीपावलीला उत्साहाला प्रारंभ झालेला आहे. आज वसुबारस, गाय वस्त्राची आपण पूजा करत असतो. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, समाधान, उत्तम आरोग्य घेऊन येवो. आणि या दिवाळीच्या निमित्तानं दिव्यांच्या रोषणाईचा अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो. दिवाळी साजरी करताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची परंपरा यंदाही कायम ठेवावी. पर्यावरणपूरक पद्धतीनं दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो. मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मधल्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातलेलं होतं. आपल्या बारामतीमध्ये देखील पावसाची जी काही सरासरी आहे त्याच्या दुपटीपेक्षा जास्त पाऊस, दुपटीच्या पेक्षा जास्त, म्हणजे आपली 14 इंचाची सरासरी आहे. काल आम्ही बघितलं जवळपास 32 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस एकट्या तुमच्या माझ्या बारामतीमध्ये पडलेला आहे. आणि अजूनही हवामान खातं म्हणतंय की 18-19 तारखेला पण पाऊस येण्याची शक्यता आहे. सगळं चित्र बदललंय. कधी तुम्ही बघितलं असेल मे महिन्यामध्ये जो पाऊस सुरू झालाय, आता ऑक्टोबर महिना, ऑक्टोबरची हीट सुरू झालेली आहे. आणि असं असताना देखील हा पाऊस पडतोय. त्याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाची अनुकूल न राहता आपण अतिशय चुकीच्या पद्धतीनं सगळेच वागतोय. झाडं तोडतोय, त्याच्यामध्ये स्वच्छतेला महत्व देत नाही, पर्यावरणाला महत्व देत नाही, उद्याच्या पिढीचा विचार करत नाही. नद्या, अतिशय खराब पाणी त्या नद्यांमध्ये, ओढ्या नाल्यांच्या मध्ये सोडतोय. त्याच्यावर पाण्यातलं जीव, मासे आणि इतर जे जीव असतात ते जीव सगळे मरून जात आहेत. अशा खूप काही वेगवेगळ्या घटना ह्या देशात आणि जगामध्ये घडत आहेत. आणि असं असताना आपण ह्याचं गांभीर्य सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्याला करतो. आता बोलत असताना सावता महाराज वसेकरांनी सांगितलं की बारामती पूर्वीची कशी होती, आताची कशी आहे. आपण सगळेजण प्रयत्न करतोय
सगळ्यांना व्यवस्थितपणे राहता आलं पाहिजे, आरोग्य चांगलं त्यांचं आपल्याला ठेवता आलं पाहिजे, त्यांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण आपल्याला देता आलं पाहिजे. आपल्या बारामतीमध्ये कुठेही घाणीचं साम्राज्य न होऊन देता कचऱ्याची विल्हेवाट माझ्या लाडक्या बहिणींनी आणि बांधवांनी सगळ्यांनी व्यवस्थितपणे लावली पाहिजे. कुठेही कचरा टाकता कामा नये. आता एवढे कॅनॉल वगैरे स्वच्छ करतोय, बाकीच्या गोष्टी चांगल्या करतोय, नदी सुधार कार्यक्रम घेतलाय. कालच एका माझ्या सहकार्यांनी नदीमध्ये आणखीन काय आपण चांगलं करू शकतो तशा प्रकारचा प्लॅन मला दिलेला आहे. वेगवेगळे स्पॉट आपण डेव्हलप करतोय. आज सकाळी मी 6 वाजता कृषी विज्ञान केंद्राला गेलो होतो. तिथं काही मी प्रेझेंटेशन बघितली. आपला इथून रोड जो काही कसब्यामधनं निरेला जातो त्या रोडला पण माळेगाव पर्यंत कसं सुशोभीकरण करता येईल. जी ती गावं असतील त्या गावातल्याही लोकांनी झाडं लावली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. कचरा कुठेही गावाच्या बाहेर न टाकता त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली पाहिजे. तसं होताना दिसत नाही. मी आता एवढं कसब्याच्या इकडे पलीकडनं करा नदी पास करून येत असताना काय अवस्था होती. आता इतका सुंदर ब्रिज केलाय. 1,00,000 क्युसेस पाणी आलं तरी देखील माझ्या पलीकडच्या भागातल्या लोकांना कसब्यात यायला किंवा कसब्यातल्या लोकांना पलीकडे जायला कुठलाही अडचण ठेवलेली नाहीये. असं असताना देखील तिथं काहीतरी चोऱ्या करायचा प्रयत्न करताय. तिथं मी अशा लोखंडी पट्ट्या, लोखंडी चॅनल नाही, लोखंडी अँगल अशी ती पायरी असती, त्या पायरी खराब होऊ नये म्हणून असा अँगल तिथं लावलाय. त्या किनार म्हणजे बॉर्डर असते ना ती खराब होती म्हणून. चला तेच तोडून न्यायचा प्रयत्न करताय. मी तर आज तुम्हाला आव्हान करीन, अशा खूप घटना पलीकड पण परकाई बांगल्याच्या इथं खालच्या पट्ट्या चोरून नेल्या आणि ब्रिजच्या पुलाच्या आणि खुशाल कुठं विकून टाकल्या. उद्याच्याला त्या ब्रिजवरून तुमच्या माझ्या घरातली आया बहीण गेली, कोण ना कोण जाणार ना. आणि आम्हाला काय माहिती खाली चोरट्यांनी असला नालायकपणा केलाय आणि ते पडलं खाली. बघा कसला विकास चाललाय, विकास भकास होत चाललाय. काही बोलायला तर मोकळीच आहे, त्याच्यात तर कोणाचा हात धरू शकणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मी मगाशी पण बोलत असताना माझा सकाळी इकडे कार्यक्रम होता तेव्हा बोललो, तुम्हालाही आता महत्वाचे माझे सहकारी विविध राजकीय पक्षाचे इथं उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये श्री संत सावतामाळी यांच्यावर एक निष्ठा असणारे, प्रेम असणारे अनेक भक्तगण इथं उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातले मान्यवर उपस्थित आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की असं जर कोणी करत असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बरोबर त्याला न कळता कॅच करा आणि मला आणून द्या. जो ते पकडून देईल त्याला मी 1,00,000 रुपयाचं बक्षीस देतो आणि जो सापडेल त्याला 2,00,000 रुपये दंड करतो. म्हणजे 1,00,000 रुपये त्याच्यातले ह्याला देऊन टाकू आणि 1,00,000 रुपये आपल्या नगरपालिकेत जमा करून टाकू. कारण आपल्या नगरपालिकेला स्वच्छता खूप लेबर आता लागतंय. आता दशक्रिया विधीला कसं मी तिथं केलं तुम्ही बघितलं. कचेरीच्या चारी बाजूला काय करतोय ते बघताय. सगळे आपले रोड आता आपल्या व्यापारी लोकांनी चांगलं लाइटिंग केलंय. रात्री बारामतीत आपण आहोत का आणखीन कुठं आहोत हे समजत नाही. शेवटी आपल्या सर्वांची बारामती, ती कुणाची एकट्या दुकट्याची बारामती नाहीये. आणि त्याच्यामुळं बारामतीकर म्हणून अनेक आता बाहेरचे लोक येऊन इथं राहतायत. त्यांना इथं सुरक्षित वाटतंय, त्यांना इथं सुविधा मिळत आहेत, त्यांना इथं व्यवस्थित पाणी मिळतंय. परंतु हे सगळं मिळत असताना आपल्याला पण काही आपली नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्या प्रकारे आपण पण वागलं पाहिजे. कुठेही कचरा न टाकता, कुठेही खराब म्हणजे मी मधी डिवायडरला झाडं लावतोय, आणखीन काय करतोय, वेगवेगळे फुटपाथ चांगले करतोय, त्यावेळेस तिथं घाण होणार नाही याबद्दलची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज इथं श्री संत सावतामाळी यांच्या नावाने उभारलं जाणारं हे सभागृह, ते वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे संत होऊन गेले. माळी समाजातील साध्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे संत बालपणापासूनच त्यांना भक्ती आणि कर्मयोगामध्ये ते रममाण झाले. त्यांचे आजोबा हे पंढरपूरचे वारकरी होते. सावतामाळी सुद्धा तसंच जीवन जगले. मला आठवतंय की मी तिथं अरणला जात असताना तिथं दर्जा देखील
अ वर्गाचा आपण दर्जा, अ वर्ग तीर्थक्षेत्राचा तिथं दर्जा दिला. आता आम्ही एक चांगला प्लॅन केलेला आहे. मित्रांनो, मी कुठलीही कामं करताना थोडा वेळ घेतो. काय तो तुमच्या आर्किटेक्ट, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा त्यांना ऑप्शन द्यायला सांगतो. आता पण काही माझ्या सहकाऱ्यांनी सुचवलं की दादा इकडनं एक मागनं रस्ता गेलेला आहे, हा रहदारीचा रस्ता आहे, हा प्लॉट थोडासा वेगळ्या आकाराचा झालेला आहे. मधी पार आम्ही चंद्रशेखर बावनकुळेंना सही घेतली, परंतु मुख्यमंत्र्यांची पण सही लागत होती. मी सारखा आढावा बैठक ज्यावेळेस बारामतीमध्ये आल्यावर घेतो तेव्हा चीफ ऑफिसर मला सांगत होते की दादा ती फाईल क्लिअर होऊन आल्याशिवाय आपल्याला ते काम सुरू करता येत नाही. त्याच्यामुळं मधी कॅबिनेटच्या दिवशी सीएमला सांगितलं, सीएमचे सेक्रेटरी श्रीकर परदेशी म्हणले कालच रात्री मी सही घेतली, तुमचा निरोप आम्हाला मिळाला. त्याची ऑर्डर पण लगेच काढली. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. मी जेवढं गतीनं काम करता येईल तेवढं गतीनं काम करतो. त्याच्यामध्ये मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. ही गोष्ट बारामतीकर चांगल्या प्रकारे ओळखून आहे आणि त्याच्यामुळं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारं एक चांगल्या प्रकारचं सभागृह पण व्हावं. आता मला काही सांगत होते की दादा ह्याच्यामध्ये काही कमी पडले तर आम्ही पण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला तयार आहे. काही जणांचं म्हणणं आहे त्याचे पिलर बिलर हे दगडी करा, काही दगडाचं पण त्याच्यामध्ये सभागृह करता येतं, मंदिर चांगल्या पद्धतीनं करा अशाही पद्धतीने सांगितलं. राज्य सरकारला कुठलं मंदिर करता येत नाही. मंदिर हे नागरिकांनी एकत्र येऊन पैसे गोळा करून ते करायचं असतं आणि त्याच्यामध्ये सभागृह आणि बाकीचा परिसर सुशोभीकरण, त्याच्यामध्ये ब्युटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते आपण सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करू शकतो. आता मला 2-3 किकल्यांनी प्लॅन दाखवले, परंतु अजून इथं एक रस्ता हा जातोय आणि भिसे एक रस्ता असा मागणं येतोय, त्याच्यावर रस्ता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथनं लेंडी नाला जातो, त्याच्यामध्ये देखील आपण सगळं लाईनिंग वगैरे आरसीसी मध्ये करून घेतलेलं आहे. मध्ये पाणी बसत नव्हतं, मी तिथं मोठे मोठे डक टाकलेले, आता बऱ्याच अंशी पाणी तिथं बसतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ते अतिशय चांगल्या प्रकारे करायचंय. समाजातल्या सर्व घटकाला ही बारामती आपलाही विचार करते अशा प्रकारचा एक कृती आपल्या सर्वांच्याकडनं झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त जबाबदारी माझी आहे, कारण मी तुमचा 8 वेळेला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळे मला ते कुठेही टाळून चालणार नाही. मी आज पण आपल्या बारामतीमध्ये वेगवेगळे काही पुतळे आहेत. एक शिवाजी महाराजांचा कसब्यातच आहे, अर्धा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पण आमराईच्या परिसरामध्ये आपल्या प्रशासकीय बिल्डिंगच्या समोर एक केलेला आहे. आपल्या नगरपालिकेमध्ये लालबहादूर शास्त्रीजींचा एक आहे आणि त्याच्यामध्ये असे काही वेगवेगळे पुतळे आहेत. परंतु आता मी 12 अर्ध पुतळे ब्रांचचे हे एक जागा निवडलेली आहे. ती जागा सरकारचीच मी इथं घेतोय. आपलं प्रशासकीय बिल्डिंग आहे, तिथूनच आपण वळतो असा कॉर्नरला अशी छान जागा निवडली. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, आपल्या तुमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट, त्याच्यामध्ये मौलाना आझाद, त्याच्याबरोबर महात्मा गांधी, त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या मान्यवरांचे, मला वाटतं शाहू महाराज, उमाजी नाईक, असे वेगवेगळे मान्यवर 12 तिथं ते अर्धपुतळे फार व्यवस्थित, तिथलं लँडस्केपिंग वगैरे फार छान मी करतोय. आणि आज मला प्लॅन दाखवला, मी त्याच्यामध्ये काही थोड्याशा करेक्शन सुचवल्या. लवकरच मी मागे इकडे मला काही जागा सुचवलेली होती, कसब्याच्या इकडच्या बाजूला टाकी आहे ना तिथं, पण ते काही नंतर ती जागा काहींचं अतिक्रमण झालेलं आहे, आणखी काही झालेलं आहे. मित्रांनो, विकास करत असताना, रिंग रोड करत असताना काही काही बाबतीमध्ये मला अतिक्रमण काढावी लागतात. आता मी एवढे चांगले वेगवेगळ्या प्रकारचे रोड केलेले, त्याच्यामध्ये परवा काही स्टॉल पण आम्ही केलेले. काहींना फळं विकायची, काहींना वडापाव विकायचा आहे, चहा कॉफी ते विकायचं आहे, जे काही त्यांना योग्य वाटतं ते. आणि त्याच्यातनं काही माझे म्हणजे काही जे नगरपालिकेचे
ते गाळे छोटे छोटे केलेत ना, ते काही 15 लाखाला गेले, काही 14 लाखाला गेले, काही 21 एकूण गाळे आपण लिलाव केला. त्याच्यामध्ये साधारण 1,68,00,000 बरोबर ना, थोडे कमी 2.25 कोटी रुपये आपल्याला आलेले. मी ते सेवला सांगणार फिक्स डिपॉझिटला टाक, त्याचं जे व्याज येईल त्याच्यात मी तो सगळा परिसर स्वच्छ करत राहणार. आणि यांचं महिन्याला भाडं काहीतरी 3,000 4,000 असं काही आहे. त्या भाड्यातनं पण तिथलं स्वच्छता, तिथं डस्टबिन ठेवणार, तिथं बाकीच्या गोष्टी ठेवणार. लोकांनाही तिथं जावं असं वाटलं पाहिजे. फक्त विकणाऱ्यांनी क्वालिटीचा माल विकला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. तिथं कुठलंही घाणीचं साम्राज्य तिथं असता कामा नये. आणि अनेक ठिकाणचे स्पॉट आपण केलेले, त्याच्यावर वेगवेगळ्या स्पॉटवर काही ठिकाणी आपल्या वडीलधाऱ्यांना बसायला जागा, काही बाबतीमध्ये लहान मुलांना खेळणी, फार चांगल्या प्रकारे खेळणी ठेवलेली आहे. त्या खेळणीच्या परिसरामध्ये असं थोडं त्याला बांधकाम केलं आणि त्याच्यात वाळू आणून टाकली मी, कुठली समुद्राची. काही शहाण्यांनी रात्री त्याच्यातली वाळू पिशवीत भरून चोरून गेली. ही चित्रा माझ्या बारामतीत का आहेत ते मला काही कळलं. बाकी सगळे 95% मला साथ देत आहेत, पण ही 4-5% चित्राबा आहेत ना, त्यांचा बंदोबस्तच झाला पाहिजे. त्या कॅनॉलमध्ये आत्ता मध्ये घाण काढली. मला आज ते डुबल अधिकारी सांगत होते, दादा वरनं आम्ही मशीन सोडतोय ते हायवा त्याच्यामधनं, आणि ते सगळं स्वच्छ करतोय. एकेका दिवसात 4-4, 5-5 ट्रेलर तिथं घाण निघते. अरे तुम्ही घाण कचरा कुंडी असेल तिथं टाका ना. काही नवरात्र आलं झालं गोधड्या धुवायला सुरुवात झाली, आणि ते गोधड्या आम्ही चांगलं केले त्याच्यावर आणून टाकतात. अरे तुझ्या घरात काय टाकायचं ते गोधडी टाक ना. परंतु हे काय, किंवा एवढं पटांगण आहे आपल्याकडे, वेगवेगळी क्रीडा संकुल मी करतोय, अजूनही क्रीडा संकुल करतोय, त्या ठिकाणी जावा. पण मी एकटा किती चिड केली आणि प्रयत्न केला, किंवा आता काही एवढं चांगलं केलं ते मध्ये कुणीतरी त्याला हेच चिटकवलं, जाहिरातीत चिटकवलं. त्याच्यामध्ये आता आम्ही कायदा केलेला आहे, आणि मी आपल्याला सांगतो, कुठेही बोर्ड बीड लावले ते अनधिकृत असले तर बोर्ड लावणाऱ्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल, त्याला दंड आकारला जाईल, त्याच्यावर FIR होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ही आपल्या सगळ्यांची बारामती. तुम्ही ज्यांनी परवानगी नगरपालिकेची घेऊन जे ऑथेंटिक बोर्डच्या जागा आहेत, फ्लेक्सच्या जागा, तिथं लावा ना, आमचं काय म्हणणं नाही. पण तुम्ही कुठेही मधीच रस्त्यात लावता, बरोबर गाडी चालवणाऱ्याला काही दिसत नाही, पुढे आडवं आलं, ऍक्सिडेंट झाला, बऱ्याच घटना दुःखद घडलेल्या आहेत. मला खूपदा मी मुंबईला असताना, दादा आज डंपरनी अमकं केलं, डंपरनी तमकं केलं, मग ते डंपर अडवले जातात, ते ड्रायव्हर नालायकपणा करतायत. अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं घडू नये. सुरक्षित तुमचं जीवन पण महत्वाचं आहे, आणि वाहतुकीची व्यवस्था पण सुरक्षितपणे झाली पाहिजे. बऱ्याचदा मी डिवायडर करतो, काय शॉर्टकट मारायला जातात, अशी उडी मारून तिकडे जातात, आणि तिकडनं गाडी जोरात आली तर मग ही वरच जायचं. कशा करता? काही ठिकाणी आता जरा लांबनं वळून यावं लागतं. अहो पूर्वीची बारामती राहिली नाही. बारामतीमध्ये परवाच्या दसऱ्याला किती हजार गाड्या विकल्या जाव्यात? 2,300 गाड्या 4 चाकी एका दसऱ्याच्या दिवशी विकल्या गेल्या. आता त्या रस्त्यावर येणार ना, पहिले आहेच ना. पुन्हा आता दिवाळीचा पाडवा आला तेव्हा काही घेतीलच. 3.5 मुहूर्तापैकी तर हाच मुहूर्त. शिवाय ज्याचा वाढदिवस असतो त्याची ऐपत असेल तर ती वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर गाडी घेतो. असं होतंय. 2 चाकी वाहनं, 4 चाकी वाहनं प्रचंड वाढतायत. मी आता बाहेरनं पण रस्ते मोठे मोठे केलेले आहेत. पालखी मार्ग कसे केलेत तुम्ही त्या ठिकाणी बघितलंय. अजूनही आपल्याला फलटण बारामतीचा रस्ता कुठं पॅचेस राहिलेले ते करायचंय. अशा खूप काही गोष्टी करायच्यात. परंतु त्या करताना काही बाबतीमध्ये लोक कोर्टात जातात किंवा डिले करतात. त्याच्यातनं सगळ्यांचंच नुकसान होतं. काळ वेळ निघून जाते. याची पण नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी तुम्हाला हात जोडून आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. काम विकासाचं करत असताना, उद्यानं करत असताना, क्रीडांगणं करत असताना
आता उर्दू शाळा पण चांगल्या पद्धतीनं करतो. एकदा जाऊन बघा ते शादीखाना पण आता कसा केला इथं माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता. आणि पूर्वीची कचेरी होती ना ती जरा आत जावा आणि फेरफटका मारा. तुम्ही तर म्हणाल ज्या ह्याला मी ते बारामतीत नाहीच आहे, एवढी सुंदर ती कचेरी केलेली, एवढं सुंदर लँडस्केपिंग वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे आपण करतोय. तुमची साथ मला हवी आहे. दशक्रिया विधी पण ते कमी पडायला लागलेत, त्याच्यामुळे जवळपास अजून 4 ते 5 ठिकाणी दशक्रिया विधी तसेच वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करतो. ती कामं सुरू झाली का? एक झालं, पांढरीचा महादेवाच्या इथे एक करतोय, एक मळदच्या अलीकडे एक करतोय, एक जळूचीच्या ठिकाणी एक करतोय. की कारण इथं बसणाऱ्या ज्यांना आपण माझ्या सहित जाताना अग्नी देणार आहे त्याचा 10वा करावाच लागणार आहे. त्याच्यावर लोकसंख्या इतकी वाढते. पूर्वी साहेब 67 ला आमदार होते त्यावेळेस आपली गावातली लोकसंख्या होती 17,000 आणि आता 2025 ला झाली 1,00,000, जवळपास 10,000. फ्लोटिंग पॉप्युलेशन वेगळं. कारण काही काही जण शिकायला येतात, आपल्याकडे सगळ्या शिक्षणाच्या सोयी आपण केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते वेगळं. आता लवकरच मेडदला बघा, जानेवारीमध्ये मी आयुर्वेदिक कॉलेज तिकडे शिफ्ट करतोय. काय जागा होती, येड्या बाबळी उगवत होत्या, येड्या बाबळी. तिथं जाऊन बघा काय केले ते. अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. अजून काही तुम्हाला विधायक सूचना करायच्या असतील तर त्याचं मी स्वागत करीन. आपला देशाचा तिरंगा त्या तिरंगा सर्कलमध्ये लावलाय. आपल्या भिगवण म्हणजे स्तंभापासून तिकडं भिगवण रोडला जाताना कसा तिरंगा फडकतो, चांगलं वाटतं की नाही बघायला. हे फक्त तुम्ही त्याच्यावर पुन्हा काही लोकांना मुलांना सवय असते ते हार्ट काढायचा, त्याच्यातनं बाण काढायचा, कुणाचं नाव ठेवायचं. हे असलं करू नका. मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे. तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय, परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे, कैद. आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे, ही त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो. आणि कुठं पण आता उगीच काय टाकायचं आणि लगेच विक्रीला सुरुवात करायची असं करू नका. फुटपाथ लोकांना जायला केले, लोकांना रस्त्याने जाताना त्यांना अपघात होऊ नये म्हणून फुटपाथ केले. तर फुटपाथवरच सतरंजी टाकतात की फळ विकायला बसतात, कुठं काय विकायला बसतात. काय काय तर संध्याकाळ झाली की अंडी विकायला बसते, उकडलेली अंडी. परवा अगं बाईला म्हणलं, अगं बाई कशाला ग, हे असं नका करू. तुम्ही जागा घ्या ना. आता जवळपास 250 किती स्टॉल करतोय आपण, 200 स्टॉल आहेत ना. ज्याला धंदा करायचा त्यांनी तर स्टॉल घ्या, करा धंदा, 2 पैसे कमवा. त्या त्या भागामध्ये जे काही भले पावभाजी विका किंवा कुठं पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडा, काय विकायचं ते विका. रसवंती गृह करायचं असेल ते करा, पण हे सगळं नियमाच्या अधीन राहू. ते अजित पवार असेल तरी त्यांनी नियमाने वागलं पाहिजे. उगाच ही चालला म्हणून काय रॉंग साईडने चालून चालणार नाही. मी माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगत असतो, अजिबात रॉंग साईडने जायचं नाही. या प्रकारे आपण चाललेलं आहे. त्या कसबा परिसरात यापुढे अद्यावत अशा मुलांना खेळण्याकरता उद्यानं व्हावी ही विनंती खूप चांगली आहे. परंतु त्याच्यामध्ये जर मी मुलांना जखम होऊ नये म्हणून समुद्राची वाळू आणून टाकली तर ती तिथनं घेऊन जाऊ नका, खेळणी मोडू नका. आता काही काही तर लहान मुलांची खेळणी आहेत आणि बाला उंच धिप्पाड तिथं त्या खेळण्यावर बसतोय. ती मोडल ना बाबा, तुझा काळ गेला खेळण्यात बसायचा. तू आता मोठा झाला, घोडा झाला म्हणत नाही, मोठा झाला. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण बाबांनो लक्षात घ्या. आता एक 9-10 कोटी रुपये CSR मधनं मी आणतोय. जवळपास 5-6 कोटी खर्च पण झाले. त्या यांच्या प्रशासकीय बिल्डिंगच्या पलीकडे सेंट्रल पार्क करतोय. झाल्यावर तुम्ही पण म्हणाल याला काय पार्क केले. म्हणजे लोक कधी कधी हे सगळं झाल्यावर म्हणतील कशाला सिंगापूरला जायचं, हेच बरं आहे आपलं. एवढं चांगलं करण्याचा माझा प्रयत्न आहे, तुमची साथ आहे म्हणून.
काही काही जण साथ देत नाही ती गोष्ट वेगळी. आता काय काम मी करायची. बारामती खुडी खरं बदलली ती तुम्हीच सांगा. जाऊ द्या, त्या खोलात जात नाही. बनकरबाईला वाईट वाटेल, पौर्णिमाला वाईट वाटेल. पौर्णिमाला मी ओपन जागेवर नगराध्यक्ष केलं. ती मला, तिला विचार कुठं बसली का, तिला विचार, तिने मला उद्धव गावडेचं नाव सांगितलं होतं. दादा उद्धव गावडे ओबीसी मध्ये बसतात, त्यांना तिकीट द्या. तिला काय माहिती मी तिला देणार आहे. आणि मी तिला तिकीट दिलं, निवडून आणलं, तिनं 5 वर्ष काम केलं. सांगायचं तात्पर्य, मी योग्य करतो, पण कधी कधी मी काहींचं चांगलं केलं तरी ती माझ्याकडे पाठच फिरवतात. पण तुम्ही फिरवत नाही, त्याच्यावर मी कोणाच्या बाला घाबरत नाही. त्याच्यामुळे ह्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या माझ्या बरोबर आहेत. बस, त्याच्यामुळे आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही. तर मला एक तुम्हाला दुसरं सांगायचंय. मधल्या काळामध्ये आरणला अतिशय चांगल्या प्रकारे श्री संत सावतामाळींचं, संत शिरोमणी सावता महाराजांचं आपण तिथं सुंदर अशा प्रकारचं तिथलं सगळं डेव्हलपमेंटच करतोय. आणि तो बाजरी घडाईमध्ये करतोय, दगडामध्ये करतोय. पुढं पण 100-200 वर्ष टिकावं अशा पद्धतीचं आहे. आणि त्याला 152 कोटी रुपयाची आम्ही मान्यता दिली. 152 कोटी. आणि मी आज तुम्हाला सांगतो, ते करत असताना जर उद्या 152 कोटी रुपये कमी पडले तर अधिकचे पण पैसे देण्याची निश्चितपणे आमचं महायुतीचं सरकार त्यामध्ये कुठंही कमी पडणार नाही. हा शब्द महाराज माझ्या बारामतीकरांच्या साक्षीनं तुम्हाला या निमित्तानं देतो. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, कारण मला अजून बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. परंतु संत सावता महाराजांच्या बद्दल, संत शिरोमणी सावता महाराजांच्या बद्दल बोलत असताना, ते शेती करताना असं नोंद आहे की नामस्मरण करणं हा त्यांचा जीवनमंत्र होता. कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी, असा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रोजच्या आपल्या कामात विठ्ठल दिसतो. जप तप किंवा तीर्थयात्रा न करता, नीट ऐका, सावता महाराजांनी सांगितलंय, जप तप किंवा तीर्थयात्रा न करता कर्तव्य निष्ठेने काम करणं हीच ईश्वर सेवा आहे. त्याच्यावर मी फार इकडे तिकडे जाऊ शकत नाही. मी आपला सकाळी 6ला उठून कर्तव्य निष्ठेने कामं करत असतो. अशी त्यांची शिकवण होती, ती मी पाळतोय. आणि त्यांची ही शिकवण आचरणात आणून आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवावी. संत माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराजांच्या सारख्या समकालीन संतांशी त्यांचा अतिशय त्या काळामध्ये निकटचा संबंध होता. अरण इथं असलेली त्यांची समाधी अनेक भक्तांचे तीर्थस्थळ आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पालखीचा सोहळा हा दरवर्षी त्यांच्या दर्शनासाठी तिथं थांबतो. यावरून त्यांची महानता आपल्याला सगळ्यांना दिसून येते. हे जे काही आपण सभागृह करतोय, बारामतीच्या वयोवृद्धावर भर घालणारं, हे केवळ एक वास्तू न राहता हे आपल्या बारामतीच्या भक्तीचं एक केंद्र आणि शिक्षणाचं मंदिर आणि समाज सेवेचं व्यासपीठ ठरेल. इथं संत सावतामाळी महाराजांच्या अभंगांचं वाचन होईल, कीर्तन प्रवचन होतील, माळी समाज आणि इतर सर्व घटकांच्यासाठी काही प्रशिक्षण आयोजित केली जातील. अशा प्रकारचा विश्वास मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि अजून मला तर आजचे काही प्लॅन काही कितले कुठे मला काही अजून म्हणावे असे आवडले नाहीत. मला अजून काही प्लॅन तुम्ही पण करा, इतरांना पण कुणाला जर त्याच्यात काही कल्पना असेल तर त्यांनी पण करावं. आणि मग आपण त्याच्यामध्ये लगेचच त्या बाबतीतलं काम सुरू करू. मी आता 2-3 दिवस आहे दिवाळीच्या निमित्तानं. आणि आता मला ह्यांनाही धन्यवाद द्यायचे. आमचे विशेषतः बारामती पोलीस पाटलांनी 1 दिवसाचं मानधन 40,000 रुपयाचं चेक आपल्या पूरग्रस्त भागातल्या बांधवांच्या करता, माझ्या लाडक्या बहिणीच्या करता दिलेला आहे. अनेकांनी सरळ हाताने मदत केलेली आहे, अनेकांनी अनेक निवेदन दिलेली आहेत. माझी त्यांना विनंती आहे की बाबांनो, आता आज कोणवार शुक्रवार ना, शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे 5 दिवस सुट्टी आहे. जरा 5 दिवस मला कागद द्यायचं बंद करा. दादा 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 इतर
काय त्या कागदाचं माझं कुठं वर काय ठरलंय कोणाला माहिती. आणि विष्णू तू सांगितलेलं विजू तू सांगितलेलं आता तुम्हाला 15,000 रुपये दिलेत, 10,000 रुपये द्यायला सांगितले. ते म्हणले दादा लवकरच आम्ही त्यांच्या अकाउंटला सगळ्या सचिवांना पाठवतो, त्या पद्धतीनं ते जातील. बाकीच्या बाबतीत इतर जी काही निवेदन दिली पुढी तारीख मागताय. आता आमच्या निंबाळकर साहेबांनी पण तारीख मागितली, परंतु हे निवडणूक संपली की आचारसंहिता लागेल आणि मग मला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे फिरावं लागणार आहे. त्याच्यामुळं ही जी काही निवेदन आहेत मी इथं यादव म्हणून OSD ठेवलेले आहेत. यादव कुठे हो काही नंतर मुळीक कुठे मुळीक ही प्रायव्हेट सेक्रेटरी माझा आणि मुसळे पण आहे. हे इथंच असतात बारामती 7 दिवस. काय हाटे आणि गावडे ते वैद्यकीय काही काम असेल आरोग्याच्या बद्दल त्याच्याकरता आपण त्यांना नेमलेलं आहे आणि तुमची काही कामं असतील तर त्यांना सांगत चला. मला पण सगळीकडे फिरावं लागतं. या गोष्टीचा विचार करा. जेवढं काही तुमच्या विकास कामाला किंवा जी काही निवेदनं असतील, आज सिद्धिविनायक फाउंडेशननी पण बारामती या संघटनेने गणेश जोजारे महाराष्ट्रातील परांडा भागातील आव्हाड, पिंपरी, सोनगिरी, आवाडी या पूरग्रस्त भागातील गावांच्या 500 विद्यार्थ्यांच्या करता स्कूल बॅगचं वाटप करण्याचा निर्णय घेतलेला. ही स्कूल बॅग आहे. अशा 500 विद्यार्थ्यांना ते देत आहेत. त्याबद्दल मी गणेश जोजारे आणि सिद्धिविनायक फाउंडेशनच्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. आपण शेजार धर्म पाळणारे लोक आहेत. कुठंही काही संकट आलं, मग ते दुष्काळाचं असेल, ते अतिवृष्टीचं असेल, ते त्या ठिकाणी गारपिटीचं असेल, ते त्या ठिकाणी अवकाळी पावसाचं असेल, ते भूकंपाचं असेल, ते प्रचंड वादळ. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं मंत्रिमंडळ त्या सगळ्या कामामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि सतत आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेतो. आत्ताच मी कलेक्टरला फोन केला किंवा पुण्याचा सगळा प्रस्ताव गेला, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या, बरोबर ना. त्या त्रुटी आत्ताच्या आत्ता 1 तासाच्या आत तुम्ही ह्याला पाठवा मुंबईला, कारण त्या गेल्या की लगेच संध्याकाळी त्यांचे डीबीटी होईल आणि चेक ज्याच्या त्याच्या अकाउंटला पूरग्रस्तांच्या पैसे जातील. अशा पद्धतीचं हे सगळं काम आपलं चाललेलं आहे. आज मला दोन्ही महाराजांना सांगायचं की या महत्वाच्या कार्यक्रमाला तुमच्या बरोबर काही वेळ घालवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हे सगळं काम करताना कुठली पण अडचण माझ्या तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं ते उभं करण्याच्या करता मी आपल्याला दिवाळीच्या वसुबारसेच्याच दिवशी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.